महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलणीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्त्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा हे तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। म्हणून आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत। या चर्चेला आता एवढं महत्त्व प्राप्त होत नाही। अमित शहा सोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कांदा प्रश्न हा महाराष्ट्रासाठी अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे। अनेक शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे उद्रेक झालेला आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। इतरही प्रश्न आहेत जे कृत्रिम टंचाई ज्याला म्हणता येईल, ती डिझेलची टंचाई या ठिकाणी जाणवते। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नावर चर्चा ही केंद्राला स्थानिक होणे गरजेचं आहे। कारण कांद्याला भाव देताना काही मदत करायची तर ते केंद्रामार्फत सुद्धा केली जाणार आहे। म्हणून ती सुद्धा एक महत्त्वाची बैठकीसाठी हे तिन्ही नेते दिल्लीला गेलेले आहेत। विधान परिषदेच्या 6 जागेसाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी केली जाते। 5 जागा मिळत आणि 6वी जागा संभाजीनगर किंवा रायगडला मेरिटनुसार मिळावी अशी मागणी होती। नाही, मागणी बघा काय केलेली आहे। आता हे सर्व ते तिन्ही नेत्यांच्या मध्ये आहे। हे तिन्ही नेते तुम्हाला वारंवार सांगतो की मागणी करणे आणि त्याच्यावर अंतिम तोडगा निघणं दोन्ही भाग वेगळे आहेत। कोणत्या जागा सुटल्या या संदर्भामध्ये हे तिन्ही नेतेच जाहीर त्याचा खुलासा करू शकतील किंवा जाहीर करतील। त्याच्यानंतर ज्या जागा भाजपला सुटलेल्या आहेत, ज्या जागा शिवसेनेला सुटलेल्या आहेत, ज्या जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत, त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा त्या पक्षाचे नेतेच करतील। म्हणून त्याच्यावर आता चर्चा करून काही साध्य होणार नाही। एकदा युतीची फायनल बोलणी होऊ द्या, काय फॉर्म्युला ठरला तो समोर येऊ द्या, त्याच्यानंतर हे प्रमुख नेते त्या संदर्भात घोषणा करतील। महायुतीचं अजून ठरलेलं नाही आहे, मात्र रत्नागिरी शिंदे युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला, ठरलेला नाही। उमेदवारी अर्ज खरेदी करणं हा भाग वेगळा आहे। उमेदवारी अर्ज खरेदी करणं, इच्छा प्रदर्शित करणं, नेत्यांकडे आग्रह करणं हे प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते करत असतात। म्हणून त्यांनी काही घेतले किंवा फॉर्म घेतला आहे म्हणून उमेदवारी झाली अशातला काही समजण्याचा भाग नाही। अखेरला पक्षाच्या नेत्याचा निर्णय हा फायनल असतो आणि त्यानुसारच पुढचा निवडणूक ही लढवली जाईल। महायुतीची बैठक पार पडणार हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्यात तर सर्व आलबेलच आहे। आता त्यांचे मतदार पळून चाललेत। कोणती जागा लढवली त्यांना स्वतःला संभ्रम आहे आणि जर जागा लढवली तर आपले मतदार आपल्याबरोबर राहतील का, जे सदस्य आहेत ते राहतील का, हा शंका सुद्धा त्यांना आहे। म्हणून त्यांच्यासमोर तर अत्यंत गंभीर पेच आलेला आहे। नागपूरचं उदाहरण तुमच्या समोर आलेलं आहे। म्हणून उद्या काय घडेल याच्यासाठी महायुतीमध्ये दागदुग चालू आहे। तुम्ही राष्ट्रवादीबद्दल बोलले तर तुमच्यावर परिस्थिती काय झाली, राष्ट्रवादीचे नेते म्हटले की तुमच्यावर तक्रार केली, पण आता तुम्ही जे बोलले तेच खरं दिसतंय। तटकरे आणि भुजबळांमध्ये बऱ्याच बैठकीत गोंधळ झाला, तटकरेंनी खूप नाराजी व्यक्त केली, या सगळ्या गोष्टी आता समोर येतात। हे बघा, आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी हा आमचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष जेव्हा बरोबर आहे तेव्हा त्यावर भाष्य करू नये असं मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणून मी त्यांचा काय अंतर्गत वाद आहे त्याच्यावर मी बोलणार पण नाही। आणि मला वाटतं जेव्हा एक नेत्यांनी आदेश दिले त्याचं पालन करणं माझं काम आहे। आता राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय हे तुमच्या समोर येते, त्यावर मी बोलणं उचित नाही। त्यांची काय खंत असेल त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे व्यक्त करावी, परंतु त्यांच्या बैठकीच्या अंतर्गत काय बोलणं होणार आहे किंवा बोलले जात आहे यावर भाष्य करणं हे मी उचित नाही। अनेक लोक येणार आहेत, पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे, भाजपमध्ये जाणार आहेत, काही शिवसेनेत येणार आहेत।
आणि हा पक्षप्रवेशाचा नियमित ज्याला म्हणतो रुटीन आता सुरू झालेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये आमच्याही पक्षामध्ये काही पदाधिकाऱ्याचा प्रवेश आहे. त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब येणार आहे अहमदपूरला. म्हणून ह्या प्रक्रियेचा भाग आहे. आता अनेक जण पक्षामध्ये येणार इच्छुक आहेत, त्यांना पक्षात निश्चितच सामावून घेतलं जाईल. अनेक ठिकाणी बकरीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीत कुर्बानी करण्यास विरोध दर्शवला जातोय. काल मुंबईत वाद देखील झाला, राडा झाला. कसं बघताय? नाही, सोसायटीमध्ये तुम्ही असे कत्तलखाने तयार करू शकत नाही. निश्चित सण आहे, त्या सणाचा तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला जे काही खाटीकखाने ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी कत्तल होतात त्या ठिकाणी काय केलं तो भाग वेगळा. परंतु सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी असं हत्या करणे किंवा त्या ठिकाणी रक्ताचं हे करणे हे बरोबर नाही आणि त्याला कोणीही पाठिंबा देणार नाही. म्हणून सोसायटीमध्ये असे बकरी ईद करताना तिथे बकरी कापू नयेत हे शासनाचे सुद्धा निर्देश आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करते. गोकुळ दूध संघाला हलाल सर्टिफिकेट देण्यात आलं, त्यामुळे याचा नवा वाद होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांची पुत्र अध्यक्ष. गोकुळ दूध संघाच्या बाबतीमध्ये मला पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं, त्या समजलं की मुंबईकरांचं रक्त विकण्याचं म्हणजे भाजप सरकारचा दाव आहे. महानगरपालिकेच्या रक्तपेढ्याचं खालीकरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली सरकार. आदित्य ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं, म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे. खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, NGOs असतात. ते NGOs सगळंच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही. मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची बिशात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही. मुंबईतल्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुद्धा असू आदित्य ठाकरे. मी तुम्हाला तेच सांगितलं. आदित्य ठाकरेला काय दिसतोय? कॉर्पोरेशन मधला ठेकेदार. फार फार तर त्याला जर इच्छा झाली तर एखाद्या नाल्यावर सफाई, यापेक्षा त्यांच्याकडे व्हिजनच नव्हतं आणि व्हिजन नसल्यामुळंच आज त्यांची सत्ता महानगरपालिकेमधून गेलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई, डिझेलचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही सांगतात, आपण सगळे सांगतो की काही झालं की आपण पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करू, पण असं समोर आलंय की पुरवठा अधिकाऱ्यांना त्या कंपन्यांवर कारवाई करायचा अधिकारच नाहीये. ते फक्त कंपनीला सांगू शकतात की हे असं असं घडतंय, तुम्ही कारवाई करा, आणि कंपनी कारवाई करत नाही. तुम्ही जिथं जाऊन आला सगळं ते बघितलं, तिथे पुरवठा अधिकाऱ्यांनी आता कंपनीला सूचना दिलाय कारवाई करा. म्हणजे हे पुरवठा अधिकाऱ्यांना अधिकारच नसेल तर कसं लगाम घालणार पेट्रोल? ज्या ज्या ठिकाणी डिझेल पेट्रोलमध्ये साठेबाजी करणे, पुरवठा न करणे, अशा ज्या पेट्रोल पंप मालकांनी केलेले त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणे, याचा अर्थ असा आहे की तुमचा पेट्रोल पंप जो सप्लाय करतो तो केंद्राकडून डायरेक्टली इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, HP असेल, तर यांच्याकडून तो सप्लाय त्या कंपन्याकडून त्यांना केला जातो आणि ते जे काय पुरवठा करतात त्यांचा मॉनिटरिंग ह्या ठिकाणी केलं जातं. परंतु त्यात जर गडबड केली तर पुरवठा अधिकारी हा त्या कंपनीला कळवतोय की तुमचा जो डीलर आहे तो इथं पुरवठा करत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि त्या संदर्भात ते पुरवठा अधिकारी काम करतात. एकदा दोनदा जर त्यांनी ऐकलं नाही तर मुळामध्ये ज्या जागेवर तो पेट्रोल पंप असतो त्या जागेची NOC ही कलेक्टरच्या मार्फत घ्यावा लागते आणि जर एवढं करून जर ऐकलं नाही तर त्याचं NOC रद्द करण्याचे अधिकार मात्र सरकारला आहेत किंवा कलेक्टरला आहेत. म्हणून पहिली सूचना देणे, दुसऱ्यांदा त्याच्यावर कडक कारवाई करणे हे सरकारचं धोरण आहे आणि कलेक्टरचं सुद्धा आहे. सर, महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे टक्केवारीमध्ये. भाजप 48%, राष्ट्रवादी 23% आणि तुमची शिवसेना 19%. काल समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे आणि आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या महामंडळाचं वाटप, कोणतं महामंडळ कुणाला, कोणते NGOs कुणाला, काय जे काही आहेत त्या सगळ्यांचं वाटप या पुढच्या 8-10 दिवसामध्ये होईल आणि पक्षप्रमाणे जे काही रेशो ठरले आहे त्यात त्या पक्षाचे कार्यकर्ते समावेश केले जाईल. मराठी सर, ठाण्यातील 193 एकर वन जमीन खासगी कंपनीकडे वन जमीन हस्तांतरणासाठी द्यावं लागणार 2800 कोटींचं TDR
वन विभागाच्या जागेवर डी दाहियाबाई आणि कंपनीचा दावा. या संदर्भामध्ये जे काय वन विभाग आहे त्यांच्या जागेचा TDR कोणी घेत असेल किंवा काय करत असेल ह्या तांत्रिक बाबीची माहिती नसल्यामुळे आता तातडीने त्याच्यावर उत्तर देणे योग्य नाही. पडेगाव भागामध्ये कचरा डेपोचा प्रश्न निर्माण झाला कारण की तिकडे जो धूर कचरा डेपो आता ते केलं ना, त्याचा प्रश्न तर सॉल्व्ह केलेला आहे पडेगावचा. स्वतः आयुक्ताला व्हिजिट करायला लावलेली होती. त्या ठिकाणचं जे असलेले ते धुरामुळे जे काही त्रास होत होता नागरिकांना त्या संदर्भामध्ये सुद्धा आता तातडीचे पावलं उचलले गेलेले आहेत आणि यापुढं असे कचऱ्याची ढीग त्या ठिकाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचा आदेश आयुक्ताला देण्यात आलेले आहे. सगळ्या भागात लोकांना श्वास घ्यायला अडचण आहे साहेब. लोक फिरायला सोडून जातात. सिरियस आहे तो. ती गोष्ट काय असं साधी घेण्यासारखी नाही आहे. जो कचरा डेपोला आग लागतो त्याच्यामध्ये जे धूर निघतो त्यामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ असतात आणि त्याचा इफेक्ट हा सर्वसामान्याच्या बॉडीवर निश्चित होतो. म्हणून यापुढे तो कचरा साचणार नाही. प्रक्रियेसाठी तिथे कारखाने आहेत ना, खत निर्मिती काय होत नाही, या सगळ्या गोष्टीची विचारणा मी त्यांना केलेली आहे आणि यापुढे आता असा प्रकार घडणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही सर, घेऊ. मोदी सरकार ने अपने कार्यकाल के 12 पूरे किए. मोदी सरकार ने 12 साल पूरे किए. एक्चुअली जो कांग्रेस के राज में सरकार है या नहीं है ऐसा पता भी नहीं चलता था. आज 12 साल में देश का नाम जागतिक लेवल पे जिसे कहा जाता है वर्ल्ड लेवल पे मोदी जी ने लाया है. डेवलपमेंट के बारे में मोदी जी की जो मनोकामना थी वो पूरी होती ही नजर आ रही. आप देखेंगे 12 साल में मोदी जी के ऊपर कोई भी भ्रष्टाचार का आरोप नहीं. एक महासत्ता बनने के लिए मोदी साहब ने जो कदम उठाए उसको सभी वर्ल्ड के सभी देश अनेक देशों ने उसकी प्रशंसा की है. इसलिए मोदी साहब का ये राज्य कारभार मुझे लगता है और अच्छे से चलेगा और वो पूरा कार्यकाल वो पूरा करेंगे. सर, मुंबई में जो है कई सोसाइटीज में बकरी की कुर्बानी को लेकर हंगामा हुआ है. उसी पर मुंबई के डिप्टी मेयर ने मांग की है कि हाउसिंग सोसाइटी में कुर्बानी पर प्रतिबंध है. देखो, बकरी ईद मनाना गलत नहीं है. कोई भी जाति धर्म का हो उसने उसका सन त्यौहार मनाना चाहिए, लेकिन इस तरीके से नहीं. सोसाइटी है, सोसाइटी में तुम अभी छोटे बच्चे रहते सब ये रहते उनके सामने लाके बकरे कटवाएंगे और वो सब नज़ारा वो बच्चे देखेंगे, ये मुझे लगता है ठीक नहीं. आपके लिए एक स्लॉटर हाउस दिया है, वहाँ परमिशन लो, वहाँ बकरे कटाने हैं उधर कटाओ और वो अपना ईद अच्छे से मनाओ. इस तरीके से अगर करेंगे तो वो बच्चों के ऊपर भी असर पड़ता है. इसलिए मानवता के दृष्टिकोण से हमने उसको विरोध किया है और पुलिस भी उनके ऊपर कार्रवाई करेगी. CBSE की ऑन स्क्रीनिंग मार्किंग व्यवस्था पर जो है सवाल उठ गए हैं क्योंकि एक हैकर ने दावा किया है कि उन्होंने जो है पोर्टल हैक कर लिया है उसका, जबकि CBSE ने हैकर के दावे को खारिज किया है. बहुत सारे हैकर्स है, उन्होंने ऐसा करने की कोशिश भी की. अभी पता नहीं उसमें इस हैकर का क्या कहना है. ये सब बातें टेक्निकल है और टेक्निकल बातें जब तक सामने नहीं आती है उसके ऊपर बोलना उचित भी नहीं है. डेमोग्राफी चेंज पर हाई लेवल कमेटी गठित की गई है. केंद्र सरकार ने देश में जनसंख्या के असामान्य बदलाव और अवैध प्रवास की जांच के लिए हाई लेवल कमेटी बनाई है. जस्टिस नावलेकर की अध्यक्षता वाली समिति 1 साल में रिपोर्ट देकर सुरक्षा और नीति से जुड़े सुझाव देंगी. एक अच्छी बात है, पॉजिटिव थिंकिंग है. सरकार सब जो भी चीज़ें करना चाहती है वो पारदर्शक तरीके से दिखाना चाहती है और मुझे लगता है एक कदम जस्टिस के अध्यक्षता में उन्होंने उठाया. साल भर का पीरियड है, वो पीरियड में ये सभी चीज़ें कहीं गलती ना हो इसलिए वो जस्टिस के नियुक्ति की गई है. मुझे लगता है इसका अहवाल आने के बाद इसके ऊपर जरूर चर्चा होगी. एक मराठी शेवटचा प्रश्न. उद्या मनोज जरांगेंनी 10:30 वाजता पत्रकार परिषद बोलवली आणि पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार आहे. मनोज जरांगेचं जे काही आंदोलन चालू आहे किंवा त्यांनी जे काही घोषणा केली होती उपोषणाची त्या संदर्भामध्ये त्यांना त्यांचं मत मांडायचं असेल आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. उद्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. म्हणून आता त्यांची पत्रकार परिषदेची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.